सुस्वागतम. विषय मराठी इयत्ता 4. तर माझ्या बालमित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये शिकणार आहोत धडा 8 आणि धड्याचं नाव आहे शिष्य परीक्षा. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम सीखने जा रहे हैं नया पाठ और यह पाठ का नाम है शिष्य परीक्षा. चला तर मग करूया सुरुवात. गुरु आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. ज्याप्रमाणे शिल्पकार निर्जीव दगडातून सुंदर शिल्प निर्माण करतो, त्याप्रमाणे गुरु आपल्या आयुष्यात सदैव मार्गदर्शन करून ज्ञानाचा दिवा पेटवतात. तर बाळांनो, गुरु हे आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. शिल्पकार जसे निर्जीव दगडातून सुंदर शिल्प निर्माण करतो, तसेच गुरु आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी मार्गदर्शन करून आपल्याला ज्ञान देत असतात. फार वर्षांपूर्वी नदीच्या काठावर अत्री ऋषींचा आश्रम होता. तर फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे की नदीच्या काठी अत्री ऋषींचा आश्रम होता आणि त्या आश्रमात अनेक शिष्य विद्या शिकायला येत असत. तर त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असत. त्यांचे शिक्षण संपले की ते गुरूंचे आशीर्वाद घेऊन घरी जायचे. तर ते विद्यार्थी काय करत असत, तर त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते काय करायचे, गुरूंचा आशीर्वाद घ्यायचे आणि मगच ते घरी जायचे. तो मेरे प्यारे बच्चों, बृहस्पति हमारे जीवन के मूर्तिकार है. जिस तरह एक मूर्तिकार निर्जीव पत्थर से सुंदर मूर्तियां बनाते हैं, उसी तरह गुरु हमेशा अपने जीवन में ज्ञान के दीपक का मार्गदर्शन और रोशनी करता है. कई साल पहले नदी के तट पर अत्रि ऋषियों का एक आश्रम था. कई शिष्य सीखने के लिए उस आश्रम में आते थे. जब उन्होंने अपनी शिक्षा पूरी की तो वे गुरु के आशीर्वाद लेकर घर चले जाते थे. तर सगळ्यांना हा पॅरेग्राफ अगदी व्यवस्थित समजलेला आहे ना. चला तर मग या परिच्छेदात असलेले कठीण शब्द आपण आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहून घेऊया. सगळ्यांनी मराठीची वही काढायची आहे आणि नवीन पानावरती धड्याचं नाव लिहायचं आहे शिष्य परीक्षा. आजची तारीख लिहायची आहे आणि स्वच्छ आणि सुंदर अक्षरात कठीण शब्द लिहायला सुरुवात करायची आहे. पहिला शब्द आहे शिल्पकार, म्हणजे मूर्ती साकारणारा, आर्किटेक्ट. दुसरा शब्द आहे निर्जीव, म्हणजे जीव नसलेला, नॉन लिव्हिंग. आणि तिसरा शब्द आहे शिष्य, म्हणजे विद्यार्थी. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो स्टुडंट. चला आता आपण पुढे पाहूया. एकदा 3 शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्या 3 शिष्यांनी स्वतःच्या घरी जाण्याची तयारी केली. घरी जाण्यापूर्वी ते आशीर्वाद घ्यायला गेले. तर तिकडे असलेल्या 3 विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झालेले. तर त्या 3 विद्यार्थ्यांनी घरी जाण्याची तयारी केली. पण घरी जाण्यापूर्वी ते काय करायला गेले, आशीर्वाद घ्यायला गुरूंकडे गेले. एक बार तीनों शिष्यों की शिष्याएं पूरी हुई. तीनों शिष्यों ने घर जाने की तैयारी की. घर जाने से पहले वह गुरु का आशीर्वाद लेने गए. गुरूंच्या पाया पडून ते म्हणाले, गुरुदेव आम्हाला आशीर्वाद द्या. तर या शिष्यांनी काय केलेलं आहे, तर गुरूंच्या पाया पडलेले आहेत आणि गुरुदेवांना म्हणत आहेत की गुरुदेव आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला घरी जाण्याची परवानगी द्या. घरी जायचं होतं या 3 विद्यार्थ्यांना. गुरूंनी आशीर्वाद दिला व म्हणाले, तुम्ही उद्या घरी जा. तर गुरूंनी नेहमीप्रमाणे आशीर्वाद दिलेला आहे त्यांच्या विद्यार्थ्यांना.
पण ते म्हणालेले आहेत विद्यार्थ्यांना की तुम्ही उद्या घरी जा. आपण दिलेली विद्या शिष्य नीट शिकले आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठी गुरूंनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. तर गुरुजींनी काय ठरवलेलं की आपण जी विद्या दिलेली आहे या विद्यार्थ्यांना, तर ती विद्या हे शिष्य नीट शिकले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी गुरूंनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. तो मेरे प्यारे बच्चों, गुरु के चरणों में आशीर्वाद लेने ये तीनों शिष्य गए और कहने लगे, गुरुदेव हमें आशीर्वाद दे, हमें घर जाने दे. गुरु ने शिष्यों को आशीर्वाद दिया और कहा कि आप सभी कल घर चले जाना. गुरु ने दिया हुआ ज्ञान शिष्य ठीक तरह से सीख पाए हैं कि नहीं, यह जानने के लिए गुरु ने उन तीनों शिष्यों की परीक्षा लेने का निर्णय किया. पहा हे तीन शिष्य. आता पाहूया आपण पुढे काय झालं ते. दुसऱ्या दिवशी गुरुजी सकाळी लवकर उठले आणि थोडे काटे जमवून आश्रमाच्या फाटकाजवळील रस्त्यावर पसरून ठेवले आणि स्वतः जवळपास लपून बसले. तर गुरुजींनी तर ह्यांची परीक्षा घ्यायची ठरवलेली आहे, हो की नाही. तर गुरुजींनी काय केलेलं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी लवकर उठलेले आहेत आणि थोडेसे काटे त्यांनी जमवून आश्रमाच्या फाटकाजवळ त्यांनी रस्त्यावर पसरवून ठेवले आणि स्वतः ते जवळपास लपून बसले होते. गुरूंची आज्ञा घेऊन शिष्य आश्रमातून आपापल्या घरी जायला निघाले. सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी आता हे तिन्ही शिष्य जे आहेत ते घरी जाण्यासाठी निघालेले आहेत आश्रमातून. पहिला शिष्य फाटकाजवळ गेला. त्याने रस्त्यावर काटे पसरलेले पाहिले. तर त्या तिघांमधला जो पहिला शिष्य आहे तो फाटकाजवळ गेलेला आहे आणि त्याने काय पाहिलं, तर रस्त्यावर काटे पसरलेले त्याने पाहिले. तो उडी मारून काटे ओलांडून पुढे गेला. तर त्याने काय केलं, त्या काट्यांवर पाय न देता त्या काट्यांवरून उडी मारलेली आहे आणि तो रस्ता त्याने ओलांडलेला आहे. नंतर दुसरा शिष्य फाटकाजवळ गेला. नंतर आता पहा, एक शिष्य तर काट्यांवरून उडी मारून पुढे गेलेला आहे. आता दुसरा शिष्य काय करतोय ते पाहूया. नंतर दुसरा शिष्य फाटकाजवळ गेला. त्याने रस्त्यावर काटे पसरलेले पाहिले. तर या दुसऱ्या शिष्याला पण ते काटे दिसले पसरलेले रस्त्यावर असलेले. त्याने जवळच एक मोठा दगड उचलून काट्यांवर ठेवला. तर त्याने काय केलं, तर त्याने एक मोठा दगड आणला आणि तो त्या काट्यांवर ठेवला. मग तो त्या दगडांवर पाय ठेवून पुढे गेला आणि त्या दगडावर पाय ठेवून तो पुढे गेलेला आहे. तर दुसऱ्या शिष्याने असा रस्ता काढलेला आहे. आता पाहूया तिसरा शिष्य काय करत आहे. तो तिसरा शिष्य फाटकाजवळ गेला. त्याने रस्त्यावर दगड व काही काठे पाहिले. स्वतःचे सामान बाजूला ठेवून त्याने दगड उचलला, पसरलेले काटे गोळा केले आणि कोणालाही टोचू नयेत इतक्या लांब नेऊन टाकून दिले. तर तिसऱ्या शिष्याने काय केलेलं आहे, तर त्याने रस्त्यावर दगड आणि काटे पाहिले. ते पाहताच त्याने स्वतःचं सामान बाजूला ठेवलेलं आहे. त्याने तो दगड उचलला, जे काटे पसरले होते ते सगळे गोळा केले आणि कोणालाही टोचू नये म्हणून त्याने ते लांब नेऊन टाकून दिलेले आहे. पहा, तिसऱ्या शिष्याने कशी हुशारी दाखवलेली आहे. तो मेरे प्यारे बच्चों, अगले दिन गुरुजी सुबह जल्दी उठे और कुछ कांटों को इकट्ठा करके उन्हें आश्रम के गेट के पास सड़क पर फैला दिया और खुद नज़दीक छिप गए. गुरुजी के आदेश का पालन करते हुए
शिष्य अपने अपने घरों के लिए आश्रम से निकल गए। पहला शिष्य द्वार पर गया। वह कूद गया और कांटों को पार कर दिया। तभी दूसरे शिष्य ने द्वार के पास जाकर वो कांटे जो सड़क पर फैले हुए थे उस पे एक बड़ा पत्थर रख दिया। तीसरा शिष्य द्वार के पास गया। उसने सड़क पर पत्थर और कुछ कांटे देखे। उसने अपना सामान एक तरफ रख दिया और पत्थर उठा लिया, बिखरे हुए कांटों को इकट्ठा किया और उन्हें इतनी दूर फेंक दिया कि वो कांटे किसी को भी ना चुभे। आता आपण या परिच्छेदामध्ये असलेले कठीण शब्द समजून घेऊया आणि लिहून काढूया। तर पहिला शब्द आहे आशीर्वाद। आशीर्वाद म्हणजे वरदान, ब्लेसिंग्स। दुसरा शब्द आहे परवानगी म्हणजे अनुमती, परमिशन। आणि तिसरा शब्द आहे गोळा करणे, जमा करणे, टू कलेक्ट। आता आपण पुढे पाहूया। पहा तिसऱ्या शिष्याने कसे काटे गोळा केलेले आहेत हातामध्ये। गुरुजी या तिन्ही शिष्यांचे वागणे पाहत होते। त्यांनी बाहेर येऊन पहिल्या 2 शिष्यांना परत येण्यास सांगितले व म्हणाले, तुमचे शिक्षण अजूनही अपुरे आहे, तेव्हा तुम्ही घरी न जाता आश्रमातच थांबा। तर गुरुजींनी काय केलेलं आहे? गुरुजींनी या तिन्ही शिष्यांचं वागणं पाहिलेलं आहे आणि नंतर बाहेर येऊन काय म्हणाले? ते पहिल्या 2 शिष्यांना परत या तुम्ही असं सांगितलेलं आहे आणि तुमचं शिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे, अपूर्ण आहे, तर तुम्ही घरी न जाता आश्रमातच थांबायचं आहे असं सांगितलेलं आहे। तिसऱ्या शिष्याला मिठी मारत गुरुजी म्हणाले, तू एकट्यानेच मी दिलेली विद्या उजळ केली आहेस। तर गुरुजी खूप खुश झालेले आहेत या तिसऱ्या शिष्यावरती आणि त्याला मिठी मारलेली आहे आणि म्हणाले की तू एकट्यानेच मी दिलेली विद्या, मी दिलेलं ज्ञान उजळ केलं आहेस। माझा उपदेश फक्त तूच आचरणात आणला आहेस। तर गुरुजी जे ज्ञान देत होते, जे शिकवत होते, ते फक्त आचरणात आणलेलं आहे या तिसऱ्या विद्यार्थ्याने। प्रत्येक माणसाने फक्त स्वतःच्या हिताकडे न पाहता दुसऱ्याचे सुद्धा हित पाहिले पाहिजे। तर प्रत्येक माणसाने स्वतःचा फायदा न पाहता दुसऱ्याचा पण हित पाहिलं पाहिजे, बरोबर की नाही? या विद्यार्थ्याने काय केलेलं आहे या शिष्याने? तर त्याने ते काटे स्वतः गोळा करून लांब दूरवर नेऊन टाकलेले आहेत। का? कारण त्याचा स्वतःचा जाण्याचा मार्ग मोकळा व्हावा, तसेच इतरांच्याही मार्गात अडथळा येऊ नये याची दक्षता, याची काळजी या तिसऱ्या विद्यार्थ्याने चांगली घेतलेली आहे। गुरुजी त्याला म्हणत आहेत, तू जा, तुला माझे आशीर्वाद आहेत, आयुष्यात तू नक्कीच यशस्वी होशील। तर गुरुजींनी आशीर्वाद दिलेला आहे या तिसऱ्या विद्यार्थ्याला आणि त्याला सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये तू नक्कीच यशस्वी होणार आहेस। तो मेरे प्यारे बच्चों, गुरुजी इन 3 शिष्यों के बर्ताव को देख रहे थे। वह बाहर आए और पहले 2 शिष्यों को वापस आने के लिए कहा और कहा, आपकी शिष्या अभी भी अपर्याप्त है, इसलिए घर न जाए, आश्रम में ही रहे। तीसरे शिष्य को गले लगाते हुए गुरुजी ने कहा, आपने अकेले ही मेरे द्वारा दिए गए ज्ञान को आत्मसात किया है। आप ही एकमात्र है जिन्होंने मेरी शिष्याओं को आचरण में लाया है। प्रत्येक मनुष्य को केवल अपने हित के लिए ही नहीं बल्कि दूसरों के हित में भी ध्यान देना चाहिए। आप निश्चित रूप में सफल होंगे।
तर बाळांनो, हा परिच्छेद तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे की नाही? तर आता आपण पाहूया कठीण शब्द. आचरण, अंमलात आणणे, टू इम्प्लिमेंट. दुसरा शब्द आहे हित म्हणजे फायदा, प्रॉफिट. तिसरा शब्द आहे यशस्वी, सफल होणे, इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सक्सेस. तर माझ्या बालमित्रांनो, अशा प्रकारे शिष्य परीक्षा हा धडा आपला पूर्ण झालेला आहे. तर आपण पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.